अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील कनेरीवाडी येथे सुरू असलेल्या हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी छापा टाकून सुमारे 1,07,930 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। रात्रीच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन आणि साहित्य पोलिसांनी नष्ट केले असून या प्रकरणी 5 महिलांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कनेरीवाडी येथील कंजारभाट वसाहतीसमोरील मोकळ्या जागेत हातभट्टीची दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री 8:05 सुमारास अचानक छापा टाकला। यावेळी घटनास्थळी 2400 लिटर कच्चे रसायन, 500 लिटर पक्के रसायन आणि 80 लिटर तयार हातभट्टीची दारू मिळून आली। यासोबतच दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी व प्लास्टिकचे बॅरेल, ॲल्युमिनियमचे डबे आणि प्लास्टिक पाईप असा एकूण 1,07,930 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला। पोलिसांची चाहूल लागताच काजल रोहित धारुंगे, प्रियांका लखन धारुंगे, पूजा सनी बाटुंगे, उमा अर्जुन अभंगे आणि हिना महेश बागडे या 5 महिला आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून गेल्या। या 5ही महिलांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। सदरी कारवाईमध्ये गोकुळ शिरगाव पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, ओसई अण्णासाहेब घाडगे, गोपनीय पोलीस अंमलदार दीपक मोरे, डीव्हीचे संदेश कांबळे, सागर पाटील, विकी मजले, सविता हजारे यांनी भाग घेतला। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।